नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात शिक्षण काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मूलभूत अधिकार भारतात शिक्षण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 2005 या वर्षी राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक तिसरा, हिवाळ्यात भारतातील कोणत्या राज्यात पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ओडिशा या राज्यामध्ये हिवाळ्यात भारतात पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक चौथा, क्षेत्रफळात भारताचा जगात कितवा नंबर लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 7वा क्षेत्रफळात भारताचा जगात नंबर लागतो। प्रश्न क्रमांक 5वा, भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 7 देश भारताच्या शेजारी एकूण आहेत। प्रश्न क्रमांक 6वा, भारत कोणत्या गोलार्धात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर उत्तर व पूर्व गोलार्धात भारत आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भारतातील किती राज्य किनारपट्टीवर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 9 राज्य भारतातील किनारपट्टीवर आहेत। प्रश्न क्रमांक 8वा, खालीलपैकी कोणते भारतीय शहर सर्वात जुन्या काळात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर लखनौ हे शहर भारतातील सर्वात जुन्या काळात वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 9वा, कोणत्या उच्च न्यायालयात सर्वात मोठे न्यायिक क्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गुवाहाटी उच्च न्यायालयात सर्वात मोठे न्यायिक क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 10वा, भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर हिमालय पर्वत भारताच्या उत्तर सीमेवर वसलेला आहे। प्रश्न क्रमांक 11वा, केंद्रीय सहकारी बँक कोणत्या स्तरावर स्थापन केल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर जिल्हा पातळीवर केंद्रीय सहकारी बँक स्थापन केल्या जातात। प्रश्न क्रमांक 12वा, राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पंतप्रधान हे राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 13वा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत केलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर अर्थसंकल्प या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत केलेला नाही। प्रश्न क्रमांक 14वा, नेपाळ नगर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर वृत्तपत्र या उद्योगासाठी नेपाळ नगर प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 15वा, भारताची लोकसंख्या 100 करोडच्या पुढे कधी गेली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मे 2000 मध्ये भारताची लोकसंख्या 100 करोडच्या पुढे गेली। प्रश्न क्रमांक 16वा, भारतातील सर्वात महत्त्वाचा लघु उद्योग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर हातमाग उद्योग हा भारतातील सर्वात महत्त्वाचा लघु उद्योग आहे। प्रश्न क्रमांक 17वा, भारत आणि श्रीलंका यांच्यात खालीलपैकी कोणते बेट आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रामेश्वरम हे भारत आणि श्रीलंका यांच्यात बेट आहे. प्रश्न क्रमांक 18 बिहारचा मुख्य सण कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छठ हा बिहारचा मुख्य सण आहे. प्रश्न क्रमांक 19 छठ उत्सवात कोणत्या देवाची पूजा केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सूर्य या देवाची छठ उत्सवात पूजा केली जाते. प्रश्न क्रमांक 20 पोर्तुगीज संस्कृती भारतात कोठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोवा या ठिकाणी पोर्तुगीज संस्कृती आढळते. प्रश्न क्रमांक 21 गुजरात राज्याचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 मे या दिवशी गुजरात राज्याचा स्थापना दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22 दुसरा बुद्ध कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पद्मसंभव यांना दुसरा बुद्ध म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23 भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात वन महोत्सव साजरा करतात. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चीन, नेपाळ, भूटान हे 3 देश भारताच्या उत्तरेला आहेत. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बांगलादेश भारताच्या पूर्वेला आहे. प्रश्न क्रमांक 26 भारताची पवित्र नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गंगा ही भारताची पवित्र नदी आहे. प्रश्न क्रमांक 27 कोणती नदी आपला मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोसी ही नदी आपला मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 28 कोणते सरोवर हे उल्कापातमुळे तयार झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लोणार सरोवर हे उल्कापातमुळे तयार झाले आहे. प्रश्न क्रमांक 29 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 925 हे 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.